नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण SSCPL हेअर मास्कचा वापर करून ड्राय आणि डॅमेज हेअरचे रूपांतर सिल्क सॉफ्टी अँड शायनी हेअर मध्ये कसे करू शकतो याचा अभ्यास करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी आपण सर्वात पहिले बनवणार आहोत पंचामृत, ज्यासाठी आपल्याला लागेल 1 चमचा साजूक तूप, 2 चमचे मध, 4 चमचे बारीक पिसून घेतलेली खडीसाखर, 8 चमचे दही आणि त्याचबरोबर 16 चमचे तापवून थंड केलेलं गाय अथवा म्हशीचे दूध। ही सगळी सामग्री व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण पाहूयात आपलं पंचामृत कसं तयार झालंय। छान असं आपलं हे पंचामृत आपण व्यवस्थितरित्या एकत्रित करून घेणार आहोत। ह्या पंचामृतचे दररोज 1 चमचा सेवन हे त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी असते। चला तर मग मी पण टेस्ट करून पाहते कसं बनलंय आपलं पंचामृत। वाव, पंचामृत टेस्ट तर एकच नंबर। आता हे पंचामृत आणि SSCPL हर्बल हेअर मास्कचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने आपण ट्रीटमेंट करणार आहोत। हा SSCPL चा हेअर मास्क संपूर्णपणे फक्त नैसर्गिक वनस्पतीच्या पावडरने बनला आहे। आता आपण केसांच्या लांबीनुसार 2 चमचे हेअर मास्क, पंचामृत आणि स्काल्प ड्राय असल्यामुळे SSCPL हर्बलच्या 18-1 हेअर ऑइलचे 10 ड्रॉप असं एकत्रित मिश्रण व त्याची पातळ पेस्ट आपण तयार केली आहे आणि त्याचा सुगंध अतिशय सुंदर आणि संपूर्णपणे नॅचरल आहे। ही पेस्ट आपण अर्धा तास मॅच्युअर होण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपण पुढील प्रमाणे सेक्शन बाय सेक्शन स्काल्प वरती हा मास्क अप्लाय करत आहोत। हाच मास्क आपल्याला केसांवरती पण लावायचा असल्या कारणाने त्यात आपण दूध आणि पाणी ऍड करून मास्क थोडा पातळ करून घेणार आहोत। साधारणपणे 15 मिनिटांसाठी आपण हा हेअर मास्क ठेवणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे। केस अतिशय सॉफ्ट, सिल्की आणि शायनी झाले आहेत, अगदी रेशमी धाग्यासारखे। आणि यात अजून एक स्पेशल आणि एक्साइटिंग रिझल्ट आपल्याला मिळाला आहे, तो म्हणजे केसांना सुंदर असा स्ट्रेट लुक। सो फायनली SSCPL हेअर मास्क अशी एक नॅचरल हेअर ट्रीटमेंट मिळालेली आहे, जी वापरून हेअर फॉल, ड्राय हेअर, डॅमेज हेअर, डॅन्ड्रफ इत्यादी केसांच्या विविध तक्रारींवरती एक नॅचरल सोल्युशन देऊ शकतो। मी पण ट्राय केला आहे आणि मला असं वाटतं माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ट्राय करावा आणि ही पद्धत वापरावी।